ताटामध्ये किती पण भाज्या असल्या तरी एखादी चटणी असल्याशिवाय मन काय भरत नाही. तर चला अशीच एक मस्त चटणी बनवूया. इथे बघा मूठभरापेक्षा जास्त लसूण मी खलबत्त्यामध्ये असा जाडसर कुटून घेतला. आता एका बाउलमध्ये लाल तिखट, हळद, धना पावडर आणि गरम मसाला, कुटलेला लसूण घालायचा, थोडंसं पाणी घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. कांदा बारीक असा चिरून घ्यायचा. कढईमध्ये तेल घालायचं, याच्यामध्ये घालायचं जिरं आणि जिरं तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा. आता याच्यामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेला लसूण घालायचा, थोडंसं पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं, सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं फक्त याला आपल्याला शिजवून घ्यायचं. मस्त झणझणीत अशी ही लसणाची चटणी तयार झाली. भाकरीबरोबर खायला तर जबरदस्त टेस्टी लागते. नक्की ट्राय करा आणि जाता जाता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.